Today we are going to learn tenses. टेन्स म्हणजेच काळ. वाक्यातील क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते याचा जो बोध होतो त्याला टेन्स म्हणजेच काळ असे म्हणतात. There are three types of tenses. Present tense वर्तमान काळ, past tense भूतकाळ and future tense भविष्यकाळ. There are four subtypes of these tenses. Simple tense साधा काळ, कंटिन्युअस टेन्स चालू किंवा अपूर्ण काळ, परफेक्ट टेन्स पूर्ण काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण अपूर्ण काळ. सिंपल टेन्सेस साधे काळ. आज आपण फक्त सिंपल टेन्सची माहिती घेणार आहोत. ते म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. नेहमीच्या सवयी क्रिया सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग होतो. सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता एकवचनी असल्यास क्रियापदाला यस किंवा इयस लागतो. क्रियापदाच्या शेवटी एस, एसएच, सीएच, ओ किंवा एक्स ही लेटर आलेली असल्यास इयस लागतो. फॉर एक्झाम्पल, ही इट्स, शी वॉचेस टीव्ही, रीना गोज टू द स्कूल, विजय रिलॅक्सेस इन द चेअर, सीमा वॉशेस क्लोथ्स. In these sentences, the subjects are singular. या वाक्यांमध्ये कर्ता हा एकवचनी आहे. ही, शी, रीना, विजय, सीमा हे सिंग्युलर कर्ते आहेत, त्यामुळे त्या पुढील क्रियापदाला यस किंवा इयस लागलेला आहे. परंतु जर कर्ता प्लुरल असेल तर त्या पुढील क्रियापदाला यस किंवा इयस लागत नाही. फॉर एक्झाम्पल, दे लर्न हिस्ट्री, वी हेल्प द नीडी पीपल. या वाक्यांमध्ये दे आणि वी हे कर्ते प्लुरल आहेत, म्हणून लर्न आणि हेल्पला यस इयस लागलेला नाही. आता काही आपल्याला शॉर्ट फॉर्म्स बघायचे आहेत. एस फॉर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. जो कृती करतो, जो क्रिया करतो तो असतो कर्ता. वी फॉर वर्ब म्हणजेच क्रियापद. ज्या ॲक्शन्स आहेत, ज्या कृती आहेत ते म्हणजे क्रियापद. वी वन म्हणजे वर्ब वन, क्रियापदाचे पहिले रूप. वर्बला काय असा प्रश्न विचारला की जे उत्तर मिळते ते म्हणजे ऑब्जेक्ट असते. ओ फॉर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. सिंपल प्रेझेंट टेन्स मधील पॉझिटिव्ह वाक्याची स्ट्रक्चर आपण बघूया. सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. इथे वर्तमान काळामध्ये वर्ब वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं. क्रियापदाला शेवटी त, ता, ते, तो लागतो. शी राईट्स अ लेटर. शी हा कर्ता सिंग्युलर आहे, म्हणून राईटला यस लावलेला आहे. शी सब्जेक्ट, राईट्स वर्ब वन, लेटर ऑब्जेक्ट. ती पत्र लिहिते. ती सब्जेक्ट, पत्र ऑब्जेक्ट, लिहिते वर्ब वन. इंग्लिश वाक्यामध्ये शी नंतर राईट्स आलेला आहे, म्हणजे सब्जेक्ट नंतर वर्ब वन येतं. तर मराठी वाक्यामध्ये वर्ब म्हणजेच क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं. बघा इथे लिहिते शेवटी ते आलेला आहे. वी प्ले क्रिकेट. वी झाला सब्जेक्ट, प्ले आहे वर्ब वन आणि क्रिकेट आहे ऑब्जेक्ट. वी हा करता प्लुरल असल्यामुळे प्लेला यस लागला नाही. आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही सब्जेक्ट, क्रिकेट ऑब्जेक्ट आणि शी राईट्स ती लिहिते. वी प्ले आम्ही खेळतो. निगेटिव्ह नकारार्थी वाक्य कसं बनवायचं ते बघूया. सब्जेक्ट प्लस डोंट ऑब्लिक डझंट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. इथे पॉझिटिव्ह वाक्याची स्ट्रक्चर आपण जर बघितली तर सब्जेक्ट नंतर वर्ब आलेला आहे. हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये नाहीये, त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह वाक्य करताना डोंट किंवा डझंटची मदत घ्यावी लागणार आहे. डोंट किंवा डझंट कधी वापरायचा तर
जर कर्ता सिंग्युलर असेल, जसं ही, शी, इट, तर आपल्याला डझंट वापरायचा आहे. आणि जर कर्ता प्लुरल असेल, यू, वी, दे, तर आपल्याला त्यानंतर डोंट वापरायचा आहे. आय नंतर आपल्याला डोंट वापरायचा आहे. क्रियापदाला शेवटी त प्लस नाही लागतो. शी डझंट राईट अ लेटर. शी हा कर्ता सिंग्युलर आहे म्हणून इथे डझंट वापरला आहे. त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे राईट, त्यानंतर अ लेटर. इथे पॉझिटिव्ह वाक्यामध्ये जर बघितलं तर काय आहे वाक्य, शी राईट्स. कर्ता एकवचनी असल्यामुळे आपण राईटला यस लावलाय, परंतु इथे निगेटिव्ह मध्ये डझंट नंतर मी जे राईट लिहिलं आहे त्याला यस लावला नाही, कारण वाक्यामध्ये आपण डज वापरला आहे, त्यामुळे राईटला यस लागणार नाही. ती पत्र लिहित नाही. शी डझंट राईट म्हणजे ती लिहित नाही. मराठी वाक्यात क्रियापदाला त नाही लागलेला आहे, लिहित नाही. वी डोंट प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत नाही. वी डोंट प्ले म्हणजे आम्ही खेळत नाही. वी हा करता प्लुरल आहे म्हणून डोंट वापरलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधील इंटरोगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आपण बघूया. प्रश्नार्थ होकारार्थी वाक्य. त्याची स्ट्रक्चर बघा. डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. वाक्याची सुरुवात आपल्याला डू किंवा डजने करायची आहे. क्रियापदाला शेवटी ते, तो, तात प्लस का लागतो. डज शी राईट अ लेटर. ती पत्र लिहिते का. मराठी वाक्यात शेवटी ते लिहिते, ते का आलेला आहे बघा. डज शी. शी हा सिंग्युलर आहे म्हणून आपण डजने प्रश्नाला सुरुवात केलेली आहे. नंतर व्हर्ब, सब्जेक्ट, व्हर्ब वन आणि ऑब्जेक्ट घेतलेला आहे. डू वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो का. डू वी प्ले आम्ही खेळतो का. वी प्लुरल आहे म्हणून डूने आपण प्रश्नाला सुरुवात केलेली आहे. इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. त्याची स्ट्रक्चर बघा. डोंट ऑब्लिक डझंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. इथे प्रश्नार्थक होकारार्थी वाक्याचे स्ट्रक्चरच्या सुरुवातीला डू ऑब्लिक डज आहे. इथे तेच आहे, फक्त आपल्याला ते नकारार्थी वाक्य बनवायचे म्हणून त्याला आपण नॉट लावलेला आहे. बाकीची स्ट्रक्चर सेम आहे. क्रियापदाला शेवटी त प्लस नाही का लागतो. डझंट शी राईट अ लेटर. ती पत्र लिहित नाही का. डझंट शी राईट. ती लिहित नाही का. बघा क्रियापदाला मराठी वाक्यात काय लागलंय, त नाही का. डोंट वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत नाही का. डोंट वी प्ले आम्ही खेळत नाही का. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचे वर्णन करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. याची स्ट्रक्चर आपण बघूया पॉझिटिव्ह वाक्याची. सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. इथे वर्ब टू क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. क्रियापदाला शेवटी लाली लेलो लागतो. ही एट अन ॲपल. ही आहे कर्ता, एट आहे वर्ब टू आणि अन ॲपल झालं ऑब्जेक्ट. त्याने सफरचंद खाल्ले. त्याने सब्जेक्ट, सफरचंद ऑब्जेक्ट आणि खाल्ले वर्ब टू. वी सोल्ड द बुक्स. वी सब्जेक्ट, सोल्ड वर्ब टू, द बुक्स ऑब्जेक्ट. आम्ही पुस्तके विकली. आम्ही सब्जेक्ट, पुस्तके ऑब्जेक्ट, विकली वर्ब टू. बघा मराठी वाक्यात क्रियापदाला शेवटी काय लागलं आहे, खाल्ले ले, विकली ली. ही एट त्याने खाल्ले. वी सोल्ड आम्ही विकली. नकारार्थी वाक्य. निगेटिव्ह वाक्याची स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट प्लस डिंट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. क्रियापदाला शेवटी लाली लेलो प्लस नाही लागतो. इथे सब्जेक्ट नंतरून पॉझिटिव्ह वाक्याची स्ट्रक्चर बघितली तर सब्जेक्ट नंतरून क्रियापद आलेला आहे. हेल्पिंग वर्ब नाहीये वाक्यात, म्हणून हे वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला डीड वापरायचं आहे. डीडला नॉट लावलेला आहे. डीड आलेला असल्यामुळे क्रियापदाचं पहिलं रूप लिहावं
लागतो. ही डिडंट ईट ॲन ॲपल. त्याने सफरचंद खाल्ले नाही. डिडंट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे ईट वापरलेला आहे. निगेटिव्ह वाक्यात इथे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जात नाही. ही डिडंट ईट. त्याने खाल्ले नाही. वी डिडंट सेल द बुक्स. आम्ही पुस्तके विकली नाही. वी डिडंट सेल. आम्ही विकली नाही. सिंपल पास्ट टेन्स मधील इंटरोगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक होकारार्थी वाक्याची स्ट्रक्चर बघूया. डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डीडने आपल्याला वाक्याची सुरुवात करायची आहे कारण आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करतो आहोत. क्रियापदाला शेवटी लाली लेलो प्लस का प्लस क्वेश्चन मार्क येतो. डीड ही ईट ॲन ॲपल. त्याने सफरचंद खाल्ले का. डीड ही ईट. त्याने खाल्ले का. डीड वी सेल बुक्स. आम्ही पुस्तके विकली का. डीड वी सेल म्हणजे आम्ही विकली का. इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. त्याची स्ट्रक्चर आहे डिडंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आता प्रश्नार्थक होकारार्थी वाक्याची स्ट्रक्चर बघा. डीडने सुरुवात झालेली आहे. इथेही आपल्याला डीडनेच सुरुवात करायची आहे. फक्त त्याला आपल्याला नॉट लावायचं आहे कारण आपण नकारार्थी वाक्य बनवतो. प्रश्नार्थक नकारार्थी. बाकीची स्ट्रक्चर दोघांची सेम आहे. मात्र क्रियापदाला शेवटी लाली लेलो प्लस नाही का लागतो. फॉर एक्झाम्पल डिडंट ही ईट ॲन ॲपल. त्याने सफरचंद खाल्ले नाही का. डिडंट ही ईट. त्याने खाल्ले नाही का. डिडंट वी सेल बुक्स. आम्ही पुस्तके विकली नाही का. डिडंट वी सेल. आम्ही विकली नाही का. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डीड वापरल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. भविष्यात घडणार आहे अशा क्रियांचे वर्णन करण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ वापरतात. याची पॉझिटिव्ह वाक्याची स्ट्रक्चर बघूया आपण. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट नंतरून शाल किंवा विल वापरायचा आहे. जर वाक्याची सुरुवात आय किंवा वीने झालेली असेल तर आपल्याला शाल वापरायचा आहे आणि जर वाक्याची सुरुवात आय किंवा वीने झालेली नसेल तर आपल्याला विल वापरायचं आहे. थोडक्यात यू दे ही शी इट यानंतर आपल्याला विल वापरायचं आहे. क्रियापदाला शेवटी ल किंवा न किंवा ऊ लागतो. फॉर एक्झाम्पल आय शाल चेक द नोटबुक्स. आय सब्जेक्ट त्यानंतर शाल घेतलेला आहे कारण आयने वाक्याला सुरुवात झालेली आहे. चेक वर्ब वन आलेला आहे त्यानंतर आलेला आहे ऑब्जेक्ट म्हणजेच नोटबुक्स. मी वह्या तपासेन. मी आहे सब्जेक्ट वह्या ऑब्जेक्ट आणि तपासेन वर्ब वन. आय शाल चेक म्हणजे मी तपासेन. दे विल डिस्ट्रीब्यूट स्वीट्स. देने वाक्याला सुरुवात झालेली आहे म्हणून विल वापरलेला आहे. दे आहे सब्जेक्ट नंतर विल वापरला आहे. डिस्ट्रीब्यूट वर्ब वन आणि ऑब्जेक्ट आहे स्वीट्स. ते मिठाई वाटतील. ते आहे सब्जेक्ट मिठाई ऑब्जेक्ट आणि वाटतील वर्ब वन. दे विल डिस्ट्रीब्यूट ते वाटतील. याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं आपण बघूया. याची स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शांत ऑब्लिक वोंट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. शालला नॉट लागल्यावर शांत होतो आणि विलला नॉट लागल्यावर वोंट होतो. क्रियापदाला शेवटी नार प्लस नाही लागतो. आय शांट चेक द नोटबुक्स. मी वह्या तपासणार नाही. बघा क्रियापदाला शेवटी काय लागलेलं आहे नार नाही. आय शांट चेक म्हणजे मी तपासणार नाही. दे वोंट डिस्ट्रीब्यूट स्वीट्स. ते मिठाई वाटणार नाही. दे वोंट डिस्ट्रीब्यूट म्हणजे ते वाटणार नाही. क्रियापदाला नार नाही लागलेला आहे शेवटी वाटणार नाही. सिंपल फ्युचर टेन्स मधील इंटरोगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक होकारार्थी वाक्याची स्ट्रक्चर आपण बघूया. आता इथे प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आपल्याला म्हणून हेल्पिंग वर्ब वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. शाल ऑब्लिक विलने वाक्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब वन आणि ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. शेवटी क्वेश्चन मार्क कारण आपण प्रश्नार्थक वाक्य तयार करतो आहोत.
क्रियापदाला शेवटी न ऑब्लिक उ प्लस का लागतो. शॅल आय चेक द नोटबुक्स? मी वह्या तपासेन का? बघा शेवटी तपासेन न का लागलेला आहे. शॅल आय चेक? मी तपासेन का? विल दे डिस्ट्रीब्यूट स्वीट्स? ते मिठाई वाटतील का? विल दे डिस्ट्रीब्यूट म्हणजे ते वाटतील का? बघा इथे वाक्याला शेवटी क्रियापदाला काय वाटतील का ल का लागलेला आहे. इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याची स्ट्रक्चर आपण बघूया. शांट ऑब्लिक वोंट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. आपल्याला प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य करायचंय म्हणून आपण शांट आणि वोंट वापरलेला आहे. क्रियापदाला शेवटी नार प्लस नाही का लागतो. शांट आय चेक द नोटबुक्स? मी वह्या तपासणार नाही का? शांट आय चेक म्हणजे मी तपासणार नाही का? बघा क्रियापदाला काय लागले? तपासणार नाही का, नार नाही का. वोंट दे डिस्ट्रीब्यूट स्वीट्स? ते मिठाई वाटणार नाही का? वोंट दे डिस्ट्रीब्यूट? ते वाटणार नाही का? तुम्हाला सिंपल टेन्सेसची वाक्यरचना कशी करायची हे नक्कीच समजलं असेल. आणि समजलं असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.